Okay. So in last lecture we have discussed about what are the types of beam, then types of load, then types of your support system. Okay. So let's solve the problem based on that particular beam. Okay. So let's take a problem that calculate reaction of beam of following problem by analytical method. Okay, calculate reaction of beam by analytically. Okay, the problem is given as beam is given on which 2-point load are attached. Okay, आणि त्याचे दोन ह्या रिएक्शन असतील. Okay, then distance of first force is 3 meter from left side. Okay, then second is the distance of 3 meter. Okay, म्हणजे ह्या दोन फोर्स मधला डिस्टन्स आहे 3 मीटर आहे. अगेन at the last here is 2 meter. Okay, so this is your point number. Consider it as A, this is B, let's take it as C, this is as D. Okay, so problem is given as calculate reaction of beam. Okay, एक बीम दिलेली आहे. आता ही कुठल्या टाइपची बीम झाली? सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, कारण बीमच्या आउटर एंडला दोन सपोर्ट दिलेले. ओके, देन त्यावरती 2 पॉइंट लोड ऍड झालेले आणि त्या पॉइंट लोडचं डिस्टन्स फर्स्ट लोड आहे रिएक्शन पासून तो 3 मीटर वरती. नंतर सी आणि डी मधला डिस्टन्स हे अगेन 3 मीटर आहे आणि डी आणि बी मधला डिस्टन्स हे 2 मीटर आहे. आता जर मी कन्सिडर केलं स्पॅन ऑफ बीम, स्पॅन काय असतो? डिस्टन्स ऑफ और लेंथ ऑफ युअर बीम. आता इथे स्पॅन किती झाला? 3 + 3 + 2, सो 8 मीटरचा स्पॅन झाला. आता या केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर ए? ओके, रिएक्शन ऍट पॉइंट ए and reaction at point B. Okay, ठीक. So first case, resolving all the forces, तिथे जर बघितलं सर्व फोर्सेस कुठल्या ऍक्सिसला जात आहे? वाय ऍक्सिसला जात आहे. म्हणजेच मी काय करणार आहे? फक्त वाय ऍक्सिसला रिझॉल्व्ह करणार आहे, एक्स ऍक्सिसला फोर्स नाही जाते. सो रिझॉल्विंग ऑल द फोर्सेस व्हर्टिकली.
व्हर्टिकली. सो व्हर्टिकलीला काय काय जातं आता, त्यात पण आपण काय कन्सिडर करतो, अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस हे निगेटिव्ह. ओके, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह. निगेटिव्ह. सो summation of Fy summation of Fy is equal to, आता किती आहे, फर्स्ट फोर्स कुठला आहे, आर ए, तो कुठे जातोय, अपवर्ड, सो आर ए. ओके, तो पॉझिटिव्ह झाला. दुसरा फोर्स किती आहे, सॉरी फोर्सेसचा मॅग्निट्यूड मी घेतलंच नाही ना. सो फर्स्ट फोर्स इज ऑफ 60 न्यूटन आणि दुसरा जो काय फोर्स आहे तो 30 न्यूटनचा दिलेला आहे. ओके, सो आर ए, त्याच्यानंतर दुसरा फोर्स जातो 60 डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणून तो मायनस झाला, -60, परत नेक्स्ट 30 तो पण डाऊनवर्ड जातोय म्हणून -30, आणि आरबी अपवर्ड जातोय म्हणून तो प्लस घेतला, आरबी. ओके, सो इज इक्वल टू आर ए प्लस आरबी -90. ओके, आता मी काय कन्सिडर करतो, अजम्पशन की बॉडीवरती 60 आणि 30 न्यूटनचा फोर्स ऍक्ट झाल्यानंतर, सिम्पली सपोर्टेड बीम ही कंडिशन असल्यानंतर ही बॉडी ही इक्विलिब्रियम कंडिशनला असेल. ओके, इक्विलिब्रियम. सो consider body is in equilibrium. ओके, बॉडी इज इन इक्विलिब्रियम मध्ये असल्यानंतर काय होईल, समेशन एफ वाय मस्ट बी किती पाहिजे, 0 पाहिजे. आपल्या इक्विलिब्रियमचं कंडिशन काय होता, समेशन एफ वाय मस्ट बी इक्वल टू 0, समेशन एफ एक्स मस्ट बी इक्वल टू 0 आणि मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस अबाउट एट पॉइंट मस्ट बी इक्वल टू 0. इथे काय समेशन एफ वाय, म्हणून एफ वाय मस्ट बी इक्वल टू 0. सो 0 इज इक्वल टू आर ए प्लस आर बी -90. हे जर मी रिअरेंज केलं तर आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 90 भेटेल. ओके, सो कन्सिडर इट ॲज इक्वेशन नंबर 1. ओके, देन second number, taking movement at point, आयदर तुम्ही रिएक्शनच्या पॉइंटला मुवमेंट घ्यायची, नाहीतर ए पॉइंटला घेऊ शकता किंवा बी पॉइंटला घेऊ शकता. सो कन्सिडर movement at point A. So movement at point A is equal to, अगेन मुवमेंट घेताना पण आपण काय करतो, क्लॉकवाईज मुवमेंट ही पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट ही निगेटिव्ह. ओके, आता फर्स्ट फोर्स कुठला आहे, आर ए. सो आर ए मल्टिप्लाय बाय आर ए कुठनं पास होतोय, ए मधनं, म्हणजे मल्टिप्लाय बाय 0. नेक्स्ट फोर्स कुठला आहे, 60. आता 60 फोर जर
म्हणजे कुठला स्पॅन कन्सिडर करायचा, फक्त ए पासून सी पर्यंतचा. ओके, आता कन्सिडर करा ए पॉइंटला मी एक बीम आहे ती फिक्स होल्ड करून ठेवली आणि त्या बीम वरती सी पॉइंटला एक 60 न्यूटनचा लोड डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट करतोय. म्हणजेच काय होईल, ती बीम डाऊनवर्ड डायरेक्शनला झुकेल किंवा बेंड होईल. डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे इथे क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल. क्लॉकवाईज म्हणजेच मी पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. ओके, मुवमेंट म्हणजे काय असतो, फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स आणि फिक्स पॉईंट. फोर्स किती आहे, 60 न्यूटनचा. मग हा 60 न्यूटनचा फोर्स आणि डिस्टन्स कुठपर्यंत, आपण मुवमेंट ऍट पॉईंट ए पर्यंत घेतोय, म्हणून या फोर्सचा डिस्टन्स ए पर्यंत ते किती आहे, 3 मीटर. सो मल्टिप्लाय बाय 3. ओके, नेक्स्ट वन 30. 30चा परत ए पॉइंटला मी एक बीम पकडून ठेवली, त्यावरती डी पॉइंटला 30 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला तर तो परत डाऊनवर्ड डायरेक्शनला बेंड होईल, म्हणून तो पण क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. सो प्लस 30. डिस्टन्स, तर ह्या डी पॉइंटचं डिस्टन्स कुठपर्यंत घ्यायचं, ए पर्यंत, मुवमेंट ऍट पॉइंट ए. मग 3 + 3 6. ओके, नेक्स्ट काय राहील आता, आरबी. आता आरबी मी ए पॉइंट आहे, ए पॉइंटला एक स्टिक होल्ड करून ठेवली आणि आरबी बी पॉइंटला त्यावरती फोर्स अप्लाय करतो डाऊनवर्ड डायरेक्शनने अपवर्ड. म्हणजे तो काय करतोय, त्या बीमला वरच्या डायरेक्शनला बेंड करेल. ओके, अपवर्ड डायरेक्शन म्हणजे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होईल, म्हणून ती झाली मायनस. सो मायनस आरबी मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स आहे, 3 + 3 + 2 8. ओके, तशी झाली मुवमेंट. परत अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. कन्सिडर the body is in equilibrium, so movement at point A must be equal to 0. Okay, so 0 is equal to RA multiply by 0 म्हणजे 0. 60 multiply by 3 plus 30 multiply by 6 minus 8 RB. Okay, मग 60 0 is equal to 60 multiply by 3. Okay, plus 30 multiply by 6 minus 8 RB. ओके, सो हे जर मी रिअरेंज केलं तर काय भेटेल, 8 RB इज इक्वल टू 18 प्लस 180 प्लस 180. ओके, मग आता यात अननोन काय, आरबी. सो आरबी इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 8. ओके, मग आरबी किती आला, आरबी इज इक्वल टू 45. आता 45 काय आला, हा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आला म्हणजे फोर्स कुठे जायला पाहिजे, अपवर्ड डायरेक्शनने. म्हणजेच आरबी इज इक्वल टू 45 न्यूटन ऍक्टिंग अपवर्ड. पॉझिटिव्ह आलेलं आहे म्हणून ऍक्टिंग अपवर्ड. आता ही बी ची व्हॅल्यू आहे, आरबी ची व्हॅल्यू, ती जर मी ह्या 1 नंबरची इक्वेशन मध्ये जर ठेवली, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 90. ओके, तर वी हॅव आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 90, म्हणून आर ए प्लस आरबी ची व्हॅल्यू 45 आली इज इक्वल टू 90, म्हणून आर ए इज इक्वल टू
90 minus 45. So RA is equal to 45 again. ती पण काय आली, पॉझिटिव्ह आली. Again your RA will act as a vertically. Okay, so your RA is equal to 45 Newton. RB is equal to again 45 Newton acting upward direction. हे तुमच्या दोन्ही रिएक्शन भेटले. Okay. Okay. So again we have next problem. Like again we have a beam of say 10 meter span. Okay. On that आता ही बीम कुठली, सिम्पली सपोर्टेड. काही केस मध्ये तुम्हाला डायग्राम न देता डायरेक्टली सेंटेन्स दिलेलं असतं. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरीज 2 पॉइंट लोड, कॅरीज 3 पॉइंट लोड. मग त्या केसमध्ये बीम आयडेंटिफाय व्हायला पाहिजे, कुठल्या बीमला काय बोलता. ओके, सो ही झाली तुमची सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, हे जस्ट एरो मी असे दाखवले ना, तुम्ही सिंपल रेग्युलर एरो शो करायचे या टाइप मध्ये. ओके, तिथे ड्रॉइंग साठी हार्ड जाते, त्यामुळे फक्त हे घेतले. ओके, सो द बीम कन्सिस्ट ऑफ 3 पॉइंट लोड. फर्स्ट वन, second one, third one. Okay, so this is distance of your first, then second. Okay, then distance between these are given. पहिल्या आणि तिसऱ्या मधला डिस्टन्स दिलेला आहे. द लास्ट वन इथनं राईट साईडचा, अशा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिस्टन्स दिलेला असतं. ओके, सपोज दिस इज 3 मीटर. ओके, दिस इज अगेन 3 मीटर. ओके, दिस इज गिवन एज 7 मीटर आणि हे 2 मीटर. आता त्यांचे जे काही फोर्स दिलेले, कन्सिडर इट ॲज अ 20 न्यूटन, 30 न्यूटन आणि 40 न्यूटन. ओके, दिस इज युअर पॉइंट नंबर A, B, C, D, E. ओके, आता A to C डिस्टन्स दिलेलं आहे, C to D दिलेलं आहे आणि D to E दिलेलं नाही, ते डायरेक्टली तुम्हाला C to E दिलेलं आहे. मग हे डिस्टन्स किती येईल, इथे 3 दिलेलं आहे, 7 आहे, म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स हे 4 आहे. म्हणजे तुमची टोटल स्पॅन जर कन्सिडर केला, स्पॅन ऑफ बीम किती झाला, 3 + 7 + 2 म्हणजे 12 मीटरची ही बीम आहे. ओके, 12 मीटरची बीम आहे. आता यामध्ये आपल्याला रिएक्शन कॅल्क्युलेट करायची. रिएक्शन अगेन रिझॉल्विंग फोर्सेस व्हर्टिकली. सो upward force consider as positive, upward positive and downward negative. Then summation Fy. So this is positive and here negative.
सो समेशन एफ वाय इज इक्वल टू, पहिला काय असेल, ए म्हणजे आर ए, तो अपवर्ड जातोय पॉझिटिव्ह, -20 निगेटिव्ह, डाऊनवर्ड जातोय परत -30 निगेटिव्ह, -40 आणि प्लस आर बी. ओके, सो एफ वाय, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू आर ए प्लस आर बी मायनस किती झाले, 40 प्लस 30 प्लस 20 म्हणजेच 90 -90. So applying condition of equilibrium, summation Fy must be equal to 0. So 0 is equal to Ra plus Rb minus 90. So Ra plus Rb is equal to 90. हे झालं इक्वेशन नंबर 1. Okay, then movement must be equal to 0. So movement at point A is equal to clockwise movement positive, anti-clockwise negative. So first one Ra into 0. ओके, 20चा फोर्स काय करेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला जी काही बीम असेल ती बेंड करेल, म्हणून तो पॉझिटिव्ह झाला क्लॉकवाईज. तो 20 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स 3 प्लस 30 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स 3 प्लस 3 6 प्लस 40 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स 3 प्लस 7, ए पर्यंत डिस्टन्स घ्यायचं म्हणजे 10. ओके, आता राहिला आरबी. आरबी काय करतोय, अँटी क्लॉकवाईज म्हणून मायनस आरबी मल्टिप्लाय बाय किती झालं डिस्टन्स 12. ओके, सो is equal to आर ए मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे तो 0 झाला, प्लस 20 मल्टिप्लाय बाय 3 60 प्लस 30 मल्टिप्लाय बाय 6 180 प्लस 40 मल्टिप्लाय बाय 10 400 माइनस 12 आर बी. ओके, सो 12 इज इक्वल टू मग 60 प्लस 180 प्लस 400 ते झालं तुमचं पॉझिटिव्ह 640 मायनस 12 आर बी. Then condition of equilibrium, movement of all the forces at point must be equal to 0. So 0 is equal to 640 minus 12 RB. So 12 RB is equal to 640. So RB is equal to 640 divided by 12. मग त्या आन्सर येतो तुमचा RB is equal to 53.33 न्यूटन. युनिट प्रिसाइजन आहे, किती आलाय पॉझिटिव्ह 53 म्हणजे तो अपवर्ड. ओके, नेक्स्ट putting value of RB in इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय होतं, आर ए
plus RB is equal to 90. So RA plus 53.33 is equal to 90. So RA is equal to 90 minus 53.33. Okay. So RA is equal to 36.33 न्यूटन. आता हा किती आला परत पॉझिटिव्ह आला. So again your RA will also move towards the upward. Okay. So RA is equal to 36.33 न्यूटन आणि RB ची व्हॅल्यू आली 53.33 न्यूटन. ओके. सो लाईकवाईज हे काही प्रॉब्लेम असतील बेस्ड ऑन रिएक्शन ऑफ बीम, ओके, तर ते आपण त्याची रिएक्शन कॅल्क्युलेट करतो. सिंपल वे, जस्ट समेशन FY घेतला, सेकंड केस मध्ये मुवमेंट घेतली आणि मुवमेंट वरनं जी काही रिएक्शन भेटेल ती पहिल्या केसमध्ये इन्सर्ट केली. ओके. आता काही केसमध्ये इथे 2 पॉइंट असतील, 3 पॉइंट असतील किंवा 3 लोड असतील. काही केसमध्ये त्यावरती एक UDL इन्स्टॉल केलेला असतो. UDL मीन्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ज्यावेळेस आपण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल व्हॉट इज UDL. ओके. अँड हाऊ टू सॉल्व्ह प्रॉब्लेम बेस्ड ऑन UDL. ओके. सो सॉल्व नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे. हे सर्व सेम ठेवून फक्त डायग्राम सेम ठेवतो, व्हॅल्यू चेंज करतो. So this is 2 meter, this is 3 meter, 2 meter, 1 meter. Okay. And load is given as 10 Newton, second one 20 Newton, and third one 30 Newton. So just calculate reaction at point A